रामकृष्ण हरी. आज मला तुम्हाला सांगायचं आहे की जय शिवशंभो, जय गुरुदेव दत्त, जय बजरंगबली बालाजी सरकार, जय हनुमान सीताराम. मला तुम्हाला एक सांगायचं आहे राधे कृष्ण, की महाभारत का घडलं. महाभारत घडण्याचं कारण काय. कोण म्हणतं की द्रौपदीने केस मोकळे सोडले म्हणून घडलं, कोण म्हणतं द्रौपदीमुळं घडलं, कोण म्हणतं शकुनी मामामुळं घडलं. खरं सांगा, महाभारत का घडलं. शकुनी मामामुळंच घडले. शकुनी तसा तर आहे ना, अजून कोणी शकुनी मामा नाव नाही आपल्या मुलाचं ठेवलं. शकुनी मामा मुळंच घडले महाभारत, लक्षात घ्या. ज्यावेळेस इंद्रप्रस्थमध्ये दुर्योधन गेला होता, अर्जुनांनी त्या आपल्या ह्याची वास्तुक शांती ठेवली होती, वास्तूची. त्यावेळेस तिथं जे असं काय भूमी तयार केली की जिथं पाणी दिसायचं तिथं भूमी असायची, जिथं भूमी दिसायची तिथं पाणी असायचं. आणि जे अर्जुनाचं आपलं दुर्योधनाचं जे वडील होतं, गांधारी च मालक, त्यांनी 5 पांडवांना मुद्दाम इंद्रप्रस्थ दिलं होतं. तिथं इंद्रप्रस्थ ही होतं, पडीक पडलं होतं थोडक्यात, काही सुद्धा व्यवस्थिशीर नव्हतं. आणि तिथं एक नागदेवता होती, ती नागदेवता त्या जागेचं रक्षण करत होती. परंतु देव ज्याच्या बाजूनी आहे ना, त्याला कधी कमी पडत नाही आयुष्यात, लक्षात घ्या. आणि मग श्रीकृष्णाने सांगितलं ठीक आहे, इंद्रप्रस्थ तर इंद्रप्रस्थ. इंद्रप्रस्थ त्या ठिकाणी महाल बांधला, त्या ठिकाणी वास्तुक शांती ठेवली. आणि त्या ठिकाणी मग वास्तुक शांती ठेवल्यावर दुर्योधन चालत असताना, शकुनी मामाबरोबर चालत असताना, त्याला पाणी तिथं भूमी पाणी दिसल तिथं पाय टाकल्यावर भूमी असायची. म्हणून शकुनी म्हणला सरळ चालता राहा. आणि नंतर पुढं जाऊन तो भूमी समजून पाय टाकला पण खड्ड्यात पडला. त्यावेळेस द्रौपदीला हसायला आलं. द्रौपदीला हसायला आलेलं पाहून कुणाला राग आला, दुर्योधनाला. 5 पांडवांची बायको, तिला तुच्छ समजत होता तो. स्त्री जातीला तुच्छ समजणाऱ्याला मी कधी आयुष्यात सोडणार नाही. ही माझा दावा आहे आणि वचन आहे. आजपर्यंत स्त्री जातीने भरपूर सोसलंय, आता नाही. त्याच्याकरताच 50% आरक्षण केलंय आणि त्याच्यासाठीच माझी लाडकी बहीण योजना आहे. स्त्री जातीला जो कोणी तुच्छ समजेल ना, त्याला मी जित्ता सोडणार नाही. मी बी काळ आहे, महाकाळ आहे. सोडणार नाही. म्हणून लक्षात घ्या, द्रौपदीची चूक नव्हती. इंद्रप्रस्थ दिलतं ना, इंद्रप्रस्थ असं काय बनवलं की जी आयता घेतलेला महाल दुर्योधनाच्या वडिलांचा, आता मला ते नाव आठवा ना, गांधारीच्या मालकाने 100 कौरवांसाठी आणि त्यांना मुद्दाम हटकून पडकी घरं दिली, म्हणजेच इंद्रप्रस्थ दिलं. पण तिथं सुद्धा असा महाल काय तयार केला, कुणाला त्यातली मायाच कळणार नाही. म्हणून द्रौपदीला हसायला आलं की अरे पडक्यात आम्ही कसं राहिलोय बघ, तुला तरी कळली का ह्यातली माया. आणि मग शकुनीने डोकं भरावलं, ह्याचा बदला घे, ह्या अपमानाचा बदला घे. आणि अपमानाचा बदला घेण्यासाठीच ती डाव रचला गेला, सारीपाटाचा डाव. आणि सारीपाटाच्या डावामध्ये ती जे सोंगट्या होत्या त्या हाडांपासून तयार केल्या. ते संपूर्ण इतिहास मला माहिती आहे. त्या हाडांच्या कुणाच्या हाडापासून तयार केल्या. ती बोलल, शकुनी बोलल, मोठ्याने बोलायचं, 8 म्हणलं की 8च पाडायच्या, का तर त्या सोंगट्या हाडांपासून तयार केलेल्या होत्या.
मायावी होत्या आणि त्या भीमाला बेत होत्या. भीमाने नुसतं त्या सोंगट्यांक पाहिलं तर सोंगट्या बेत होत्या. म्हणून शकुनीने सांगितलेलं इथं थांबू नका, भीमाला फक्त लांब लावा, कारण सोंगट्या बेयाच्या भीमाला. भीमाला लांब ठेवलं होतं. पण हळूहळू हळू एक एक वस्तू, साम्राज्य घेतलं, सैन्य घेतलं, इंद्रप्रस्थ घेतलं त्या सोंगट्यांनी डावामध्ये. 5 पांडवांकून शेवटी 5 पांडव सुद्धा दास बनले आणि म्हणले दास बनल्यावर मग द्रौपदी तुमची बायको राणी राहणं योग्य आहे का? आता ती राणी राहिली नाही, मग द्रौपदी लावायचे का डावाला? जर द्रौपदीला तुम्ही जिंकली तर हे सर्व आत्तापर्यंत गेलेलं मिळणार. लावली द्रौपदीला डावाला 5 पांडवांच्या, जो मोठा होता युधिष्ठिर, काय त्याचं नाव, त्यांनी लावली. तर लावल्यावर डावाला लावल्यावर द्रौपदी रजस्वला होती. 4 दिवस कपाळाला कुंकू नव्हतं. थोडक्यात विधवा असल्यासारखी. 4 दिवस प्रॉब्लेम आल्यावर स्त्री कपाळाला कुंकू लावत नाही. तिच्या महालामध्ये कोणी जात नाही, नवऱ्याला सुद्धा परवानगी नाही 4 दिवस तिच्याजवळ जाण्याची. आणि अशा अवस्थेत दीर म्हणणारा, दीर कशाला म्हणतात? अरे भावजय त्याला आईप्रमाणे असते. आणि त्या आईच्या केसाला धरून वडत वडत कुठं आणली? भरसभेत आणली, जिथं गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य सर्वांच्या समक्ष आणली. आणि ती म्हणती, भाऊजी मी रजस्वला आहे, मला हात नकावं लावू. 4 दिवस मला कोणी हात लावत नाही, मी 4 दिवस देवाजवळ बी जात नाही, 4 दिवस माझे पती सुद्धा मला हात लावत नाही, तुम्ही नकावं हात लावू मला. हां, अशा अवस्थेत तिला भरसभेत ओढून आणली. आणि भरसभेत ओढून आणल्यावर तिच्या अंगावल्या पदराला हात घातला, स्त्री जातीच्या पदराला. ज्या दिवशी तुम्ही जाणून बुजून हात घातला त्या दिवशीच तुम्ही संपलेला असाल, लक्षात ठेवा. हा, स्त्री जात काय तुम्हाला तुच्छ वाटली? आणि तिथनं पुढंच 5 पांडव जगले, 5 पांडवांचं सैन्य जगलं. पण 100 कौरव असून एकही बचला नाही. त्यांच्यातले गुरु द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्यांनी तर आयुष्यभर लग्न केलं नव्हतं, आयुष्यभर बाळ ब्रह्मचारी राहिले होते. पण कुणीही जगलं नाही. का? एका स्त्रीचा अपमान, एका स्त्रीच्या इज्जतीला हात घातला. आणि ह्या भारत मायभूमीमध्ये नाही कुठंही असं घडल, त्याचं कुळ संपविल मी आणि संपवणार आणि संपलंच जाईल. लक्षात ठेवा, स्त्री जात तुम्ही तुच्छ समजू नका. आजपर्यंत स्त्री जातीने भरपूर काय सोसलेलं आहे, पण आता नाही. त्यांच्या पाठीशी उभी मी जगदंबा आहे. हां, मला ही दुःख देखवत नाही, कारण माझ्याच बाबतीत तसं घडलेलं आहे. हां, स्त्री जात तुम्हाला तुच्छ वाटते का? माझं दुःख जाणून एक एक दिवस मी आग्नीत सुचते, आग्नीत काढते. देवा, कसल्या संसाराच्या काळचक्रात भरडलंस मला. हे चांगल्या गोष्टी नसतात. स्त्री जातीच्या आबरूला हात घालणं म्हणजे. आज स्त्रियांनी बी लक्षात ठेवा, आपली आबरू म्हणजे काय सामान्य गोष्ट नाही. स्वतःच्या पाया उभं राहा, स्वतः हिमतीने कष्टाने उभं करा, सर्वांशी चांगलं वागा. आपली आबरू म्हणजे काही कचरा नाही कुणाच्या बी हातात द्यायला. जय जय रामकृष्ण हरी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.